आमदारकीचा पहिला दिवस या साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आज जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या कुटुंबियांसोबत आहोत। आज आमदारकीचा त्यांचा पहिला दिवस नसला तरी या टर्म मधला पहिला दिवस आमदारकीचा त्यांचा आहे आणि सगळं खोतकर कुटुंबीय आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला आपण अर्जुन खोतकर यांच्याकडे जाऊयात। भाऊ, आज खरं तर तुमचा आमदारकीचा पहिला दिवस नसला तरी या टर्म मधला पहिला दिवस आहे। आजचा कसा अनुभव आहे आणि कशी सुरुवात केली आमदारकीच्या पहिल्या दिवसाची? काय आता फक्त शुभेच्छाचे फोन घेणं चालू आहेत सर्वांचे। अभिनंदन करतात लोक आणि पुन्हा आता कर्तव्यावर हजर व्हायचं। मुंबईचा निरोप आहे, मुंबईला जायचं आणि काय आमदारकी पहिली आठव्यांदा लढतोय आणि जिंकतोय, त्यामुळं काय करावं लागतं काय नाही याची चांगली जाण आहे। पण याच्या अगोदर तुम्ही जो आमदारकीचा पहिला दिवस अनुभवला त्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? नाही, आता ही 8वी निवडणूक आहे माझी, त्यामुळे काय सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न राहील या टर्म मध्ये। जे काय करायचं ते सर्वोत्तम सर्वोच्च या ठिकाणी लोकांसाठी करण्याचा 100% मनस आहे। सीमाताई देखील आपल्या सोबत आहे। ताई, आज भाऊंचा आमदारकीचा पहिला दिवस आहे, कसं घरातलं वातावरण आहे, कशी घरातली सकाळची सुरुवात झाली? अतिशय आनंदी वातावरण आहे कालपासून घरामध्ये आणि सुरुवात साहेबांचे कंटिन्यू फोन कॉल्स, शुभेच्छांचा वर्षाव आणि सकाळी निघायची गडबड अशी सुरुवात। ताई, खरं तर या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला डोर टू डोर शहरामध्ये फिरताना बघितलं, ग्रामीण भागामध्ये तुमचा झंझावत बघितला, कुठेतरी हे सगळं फळ मिळताना बघते का जो तुम्ही झंझावत केलाय ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये? हो, नक्कीच त्याचं फळ मिळतंय। आपल्यासोबत अभिमन्यू खोतकर देखील आहेत। तुम्ही जो मागच्या काही 2 महिने 3 महिने जो झंझावात या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये तरुणांमध्ये केला त्याचं फळ मिळतंय आणि आमदारकीचा आज पहिला दिवस आहे भाऊंचा, कसा अनुभव आहे आणि कसं सुरुवात केली भाऊंनी आमदारकीचा पहिला दिवस? हा, जसं साहेब म्हणाले की त्यांची 8व्यांदा निवडणूक लढतायत आणि जिंकतायत। मला वाटतं गेल्या 2-3 महिन्यापासून नाही तर आम्ही गेल्या 5 वर्षापासून काम करतोय आणि 2019चा पराभव झाल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून आज जसे साहेब कामाला लागले तसे तेव्हा सुद्धा आम्ही कामाला लागलो होतो आणि 5 वर्ष काम करून संघटन उभा करून आणि मग वातावरण आपल्याला फेवरेबल झालं आणि आम्ही तसंच निवडणुकीला सामोरं गेलेलो आहे। कुठेतरी एवढ्या लीडची अपेक्षा होती का, एवढ्या लीडनं आपला विजय होईल? कारण विजय होणं तर सगळेच म्हणत होते की जालन्यातून अर्जुन खोतकर विजय होतील, आमच्या साम टीव्हीचा देखील तसाच अंदाज होता, मात्र एवढ्या लीडची तुम्हाला अपेक्षा होती का? हो, 100% होती, एवढ्या लीडचीच अपेक्षा होती, कारण की काम त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांनी केलेलं नव्हतं आणि त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे। अजून ते आज आमदारकीचा पहिला दिवस आहे भाऊचा, कसं वाटतंय, कशी सुरुवात झाली? सुरुवात चांगली झाली, खूप मेहनत केली, त्याचे कष्ट मिळाले, खूप मेहनत केली, आता चांगलं वाटतं। मंत्रीपद भेटलं चांगलं वाटत, भाऊला मंत्रीपद भेटत कॅबिनेटला। खरं तर अर्जुन भाऊ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे। भाऊ आता सध्या मुंबईला म्हणजे रवाना होण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांच्या घरी आपण आहोत, सगळ्या कुटुंबियांशी बातचीत करतोय। भाऊ, खरं तर साम टीव्हीने देखील 3 दिवसापूर्वीच जालन्यातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजय होतील असा अंदाज व्यक्त केला किंवा ते सांगितलेलं होतं। आज तुमचा विजय काल झालेला आहे, 33 हजाराची लीड देखील जवळपास तुम्हाला मिळालेली आहे। मी सामचा मनापासून आभारी की त्यांनी माझ्या कार्यकर्त्याच्या, माझ्या ज्याला भावना म्हणतात किंवा आमचा उत्साह म्हणतात, हा निश्चितपणे त्या वस्तुनिष्ठ त्या सर्वेने या ठिकाणी पुन्हा वाढवल्या आणि कार्यकर्त्यामध्ये चैतन्य आलं। मी सामचा मनापासून आभारी। हो, आता जालन्याहून तुम्ही मुंबईकडे रवाना होतात, कॅबिनेट मंत्रीपद जालन्याला मिळणार आहेत का? नाही, मी ते कसं सांगू शकतो? माननीय मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो, तो त्या मुख्यमंत्र्याचा अधिकार असतो आणि आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब ते ठरवतील। हे खोतकर कुटुंबीय आपल्या सोबत होतं आणि आज आमदारकीचा पहिला दिवस ते सगळे अनुभवत आहेत। सकाळपासून फोन कॉल्स येत आहेत, रात्रभर फोन कॉल्स त्यांना येत आहेत आणि आता शिवसेनेचे उमेदवार जे आमदार जे आहेत अर्जुन खोतकर ते मुंबईसाठी रवाना होत आहेत, त्यापूर्वी हे आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।